चला. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुह. या बांबरीला घेतला छत्री घेतलं. हा छत्री घेतलं काय? हा चल. आणि ती त्याची बॅग तुझ्या हात होते ना. चला. एक बॅग आहे ना. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. व्यूअर्स, कैसे हो सगळी? बेसाव ना. उम्मीद करता हो बेस असाल. आम्ही पण बेसाव अल्हम्दुलिल्लाह. तुमची दुआ आहे, अल्लाहचा फजल करम आहे. आज दिलीप वांगणकर आणि आपली फॅमिली पुरी मिळून एक जागेवर जातो आहो. ती जागा तुम्हाला तिकडे गेल्यावर माहिती पडेल खंची जागा आहे. आता आम्ही सांगत नाही, सस्पेन्स ठेवतो. हा ही दापोली डेपो आहे. तिकडची आम्ही आता निघणार आहोत. आम्ही मॉब गडबड जाईली आमची. घरांशी निघताना मॉब गडबड जाईली बघून इंट्रो देऊ नाही शकलो. त्यासाठी दापोली शहरात येऊन इंट्रो देतो. काय दिलीप भाई? हां बरोबर आहे. हां. अस्सलाम वालेकुम. कशी आहो सगळी? बेसाव ना. आम्ही सगळी बेसाव. थोडा दाताला तकलीफ आहे माझ्या. दात दुखतंय आहे, बघू शकता. टोन सुजला आहे माझा. काय बात नाही. तेव्हा आज आम्ही यायला वाव सरप्राईज दियाला सांगीन तुम्हाला. सांगू आम्ही कधी जाता वाव. मस्तपैकी आम्ही लोक सुबाला निघाला वाव. घर 6 वाजता सोडला वाव. आणि आज दापोलीत लागता आम्ही उभी हाव. त्याच्यानंतर आता कथे जाता व्हाव. ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. कधी जाणार डोंट स्किप व्हिडिओ. खूप मजा येणार आहे. बोल अकिबा, काय बोलतास? सगळी बेसात अल्हम्दुलिल्लाह. सगळी बेसात अल्हम्दुलिल्लाह. भाई या वडापाव खायला. वडापाव खायला बैसला हाव. गरमा गरम वडापावची ऑर्डर दिला वाव. शिंदे वडापाव. शिंदे वडापाव. येस. तेव्हा आता मजा येणार आहे. गरम गरम सुद्धा वडापाव खायची. तू काय खाशील? वडापाव. गरम गरम आहे. काय खाशील? वडापाव. ऐसा. दिलीप भाई काय खातील? वडापाव की भजी? दापोलीला आलो आहे. आम्ही आता गाडी थोडी गाडीची गाडी आहे. आता 7:45 झालेले आहेत. आम्ही आता सर्व वडापाव खायला आलेलो आहोत. पुढं आम्ही आता वडापाव खात आहोत. एक नंबर वडापाव आहे. कधी आम्ही दापोलीला आलो तर हा वडापाव आम्ही त्या शिंदे वडापाव. इथूनच शिंदे वडापाव आम्ही इथूनच घेऊन जातो. एकदम फर्स्ट क्लास वडापाव आहे. गरम गरम वडापाव बघा. मजा येणार आहे. काय भाऊ, बरे आहेत ना? काय बनवतो? भजी. बोला जोरात बोला. भजी. कांदा भजी. हा कुठे गेला होता? दिसला नाही मला.
वडापाव म्हणजे शरीराला थोडीफार एनर्जी देणारा वडापाव. एनर्जी म्हणजे थोडीशी ताकद आणि उत्तम वडापाव आहे इथे. आणि कांदा भजी आहे बघा, ही कांदा भजी छान आहे, एकदम एक नंबर कांदा भजी. पण आता सध्या कांदा भजी महाग आहे. कांदा महाग, बरीच लोक कामानिमित्त येतात, गरीब लोक. शेवटी दिवसभर जेवण नाही आणलं तर वडापाववर दिवस भागवतात. असं आमच्या. आणि शिवाय दापोली शहर आहे, या दापोली शहरामध्ये बरीच लोक पूर्ण गावागावातून लोक इथं खरेदीला येतात. असं आमचं दापोली शहर आहे आणि खूप छान दापोली शहर आहे. भजी, कांदा भजी का जवाब नाही व्ह्यूअर्स. बघू शकता वा, गरमागरम अगदी चुरचुरीत कांदा भजी आहे. आणि आमचं शिंदे वडापाव स्टॉलची कांदा भजी आहे. माशाल्लाह. आम्ही खाता वा, तुम्ही पण खायला या. कुरकुरीत कुरकुरीत. कुरकुरी आहे आम्हाला. अजून पाहिजे दोन. दिवस आता आम्ही दापोली डेपोतून आयलो, सोंडेगड सोडून पुढे येयलो, पण गावाचं नाव नाही अजून बोलत आहो आम्ही. तुम्ही गेस करू शकता खंयचो गाव आहे तो. ही आपल्या दापोली आणि खेड जायचो मार्ग आहे आणि हो मार्ग आहे मुंबई जायचो. ते आम्ही सगळी हाव इकडे आयला हाव उतरलो. आता आम्हाला रिसीव करायला आमचे रिश्तेदार येतील घ्यायला आम्हाला, मग आम्ही जाऊ. काय बोलतात बाकी? काय बोलू, आयला वाव डेस्टिनेशनवर आमच्या. अजून कम्प्लीट डेस्टिनेशन नाही जायला आहे, नाही कारण येतंय कोण आम्हाला नियाला. ते आल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू कोण येत आहे आणि मग जागेवर पोहोचल्याच्या नंतर आम्ही सस्पेन्स खोलून टाकू. ठीक आहे. बिलकुल. व्हिडिओ बघत राहा. वातावरण एकदम चांगलं आहे, पण ह्युमिडिटी आहे, गरमी आहे, ह्युमिडिटी चिक्कार आहे. पाऊस पडतोय, थंड वातावरण आहे, निसर्ग आहे, तरी गरमी कमी नाही हो. सध्या आपलं माणसांचं पण फसवेगिरी चालली आणि निसर्गाची पण फसवेगिरी चालली. कधी नंतर तो पाऊस पडला, बहुतेक बऱ्याच लोकांचा, कोकणात एवढ्या लोकांचा नुकसान केलंय. बाप रे बाप, भरपूर लोकांचं नुकसान बरोबर केलंय. आहे. कारण आंबा तर अर्धा आंबा काढला, अर्धा गायबच झाला, पावसानेच पूर्ण गेला आणि नंतर माकडाने त्याची वाट लावली. दुसरी गोष्ट म्हणजे जे ब्राह्मण समाज आहे त्यांचे जे चीप वगैरे बनवणे किंवा त्यांचे पोळे बनवणे, इतर काही जे आंब्याचे पदार्थ बनवतात त्याचे तर भरपूर त्यांचं बिचाऱ्यांचं नुकसान झालं. असं आपला निसर्ग आहे सध्या. पण निसर्ग म्हणजे निसर्गाशिवाय आपण नाही. निसर्ग कसाही असू दे, पण आपण निसर्ग बनायचं नाही. आपण निसर्ग बनलो तर सगळं नष्ट झाला. पण निसर्ग हा जरी आपल्याला बरबाद करत असेल तर कधी फायदाही होतो निसर्गाचा आणि निसर्गामुळे आपण आहोत. फसवाफसवी चालू आहे निसर्गाची. कधी पाऊस पडतो, कधी ऊन लागतो. कौन आया व्यूअर्स, क्या आप बता सकते हैं हमें लेने कौन आया? अरे वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक. अरे डबल वाव, व्हेरी गुड. अरे वाह, बिग बबूल एंड पैसा वसूल. व्यूअर्स, ये हमारा बबूल है, मेरा भांजा. ये हमें लेने आया है. काही और पाऊस पडतोय माशाअल्लाह. चालू सुरू झालो पाऊस. दिलीप बाय गाडीत बसलेतात, आम्ही पण बसतो गाडीत. सगळी बैसलीत गाडीत. आम्ही पण सगळी बैसला वा गाडी. माशाअल्लाह माशाअल्लाह. बुरुम बुरुम चालला वा. बघा कधी जाता वा ती.
अनवर माझं नाव फैज फैज अनवर कोंडविलकर. मंडविलकर आहे नाव. जी. कैसा वाटतंय गाडीत बसून? मस्त एक नंबर. चला फॉर्च्युनरला बसलो आम्ही. हा. मी फर्स्ट टाइम बसलो आहे फैज अहमद. म्हणजे तुझ्या गाडीत हा तैसा बसलेला आहे मग जागेवर, पण तुझ्या ड्रायव्हिंगला आता बसला आम्ही. माशाल्लाह. त्याच्या ड्रायव्हिंगला आता कसे बसला काही लहान नाही फॉर्च्युनरला बोलताय. फॉर्च्युनर. फॉर्च्युनरला. इथे राहतात अच्छा. मंडविलकर. काय नजारे आहेत ने माशाल्लाह. पाऊस पडलाय, हरियालीच हरियाली आहे. व्ह्युअर्स गावाले बघा आम्ही लोक जाता भाव. रस्ते काबड खुबड आहेत, त्या वजहाने जरा गाडी हलतय शेक होतय आणि डकचिक डुकचिक होतय. मजा येते बघा. आमचं मोहम्मद सादे मंदी पप्पाला बोललो काय आहे. आणि बाय आहे आमची. सामान गेली. सामान कर. अस्सलाम वालेकुम. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचला आहोत. ते मग नंतर आता नंतर रिव्हील करू तुम्हाला की आम्ही खते पोचला आहोत. सांगणार नाही. पिशवी पिशवी घे बाबा, घे ती आणची पिशवी घे. हा ही घे घे. बघ किती माझी पिशवी पिशवी. हा मग ती गोणी. या सगळं. अरे काय मोहित ऑलरेडी इकडे बसलेलो आहे. हा माशाल्लाह. वंसलाम. ईद मुबारक. कुर्बानी मुबारक. अस्सलाम वालेकुम. बेचाव जा मिल जा. आले कालू मिया मारते. या भाऊ करा. ए सोना ए गुड्डू. बरियात ना सगळी. हो सगळ्या बऱ्या. तू इकडशी जा कन्नो. इकडशी जा तू. इथे आपण गोट्यावर जाऊया. त्या इथे इथे दिलीप आहे इथून. ईद मुबारक. ईद मुबारक. बेटा विथ माय सिस्टर. सलामकुम. काय भाईजान खैरियत. दिलीप भाई काढा काढा. ही बहिणीचं घर पूर्ण सागवान आहे. घराची डिझाईन बघा, पुराणी डिझाईन आहे. हे आत्ता बघायला भेटत नाही. सर्व आहिस्ता आहिस्ता सर्व एकदम खलास व्हायला आलं आहे. कमी घरा भेटतील अशी लाकडामध्ये डिझाईन. हा पाऊस नाही तर बघा घ्या. हो हो. सलामकुम. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. अरे वाह छोटू मोटू सोहेल है क्या. माशाल्लाह. अदनान जोहान स्लीपिंग. हा सलामकुम. कैसा हो ना. ईद मुबारक. ईद मुबारक. काय बात खबर. कुर्बानी मुबारक. कुणाच्या नावाची केली. सासूचीच. अच्छा अच्छा. व्हेरी गुड व्हेरी गुड. सासूचीच कुर्बानी. काय होतंय. पाया पडलाय ना आता काय. काय पडला. ती परली रोजची परतात सुबाची. रोज सुबाची परतात.
रागीट आहे हं? एकदम रागीट आहे. आफो आफो त्या ना आफो बायला दाखव बायला दाखव पुरे सुरी कसली हो आता अरे तो मास बीस नाही बघायचा आता बघ वस्तू तो मास बीस बघायचा नाही एकदम पण मोठा ठेवू नको बिर्याणी मेरा फोन लेकर आ जाओ मोबाइल लेके आ नको सगळ्यांनी आपल्या फोन वाजते काय जोहार इधर आ माशाअल्लाह काय चिकन कोरमा काय काय तुमच्या हाताने चेंज करून कुणाची कॉपी सात बायाने बबलू आहे चिकन कोरमा कसं आहे एक नंबर बनलाय दिलीबाईने अजून खाल्ले नाही मस्त बनलाय बोलो हरिवंश आम्ही आज पालघरमध्ये आमची भाभी त्यांच्या बहिणीकडे आलेलो आहोत. आज त्यांची कुर्बानी आहे बकरी ईद. त्या बकरी ईद निमित्ताने आम्ही आज हा जेवण त्यांचा दुपारचं जेवण आम्ही करत आहोत आणि रात्री पण आहे जेवण परत रात्री पण आहे जेवण. तर हे आम्ही आज इथे आलेलो आहेत आणि आम्ही हा जेवण करत आहोत आणि कुर्मा
चिकन कोरमा. चिकन कोरमा हे खूप एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि एकदम बेस्ट. एवढी चव चांगली आहे की असंच मी बोलतोय म्हणून आपण खरंच इथं जाग्यावर जर असता आणि हे जर खाल्लं असता तर आपल्याला त्याची चव का माहीत पडली असती. खूप छान झालेलं आहे. धन्यवाद. गोड आहे नाही? आतापर्यंत तुमच्याकडे रोड गाड्या चालू होणार आहे तर तुम्ही जर अडवला तर अजून जसं तुम्ही आयुष्याने आमच्याकडे बसायला येतं की नाही लांब चालत तसंच तुम्ही चालत राहणार आहे. सर्व तुम्ही जागा दिली तरच सर्व बंद होणार आहे. आणि जागा अशी किती राहणार आहे रोडला? त्याला तर रोड पडलेलाच आहे. अडवून काय उपयोग आहे? मुद्दाम अडवायचं. ह्या गोष्टी जरा समजल्या ना, नाही समजल्या तर तुम्ही म्हणताय ना त्यांना दिल्याच पाहिजे. भोपलपेठला त्यांचा मामा कापून राहतो ना, तिकडे आम्ही गेलो होतो. तिकडे आम्ही गेलो ते मोहरमला का मी जास्त जातो. तुमच्या निघतो ना तुम्ही पण इकडेच्या नमस्कार. आम्ही आज पालघरमध्ये आमंत्रण असल्यामुळे, बकरी निमित्त आमंत्रण असल्यामुळे आम्ही आज कोटविलकर सैद ना अनवर कोटविलकर यांच्या घरी आम्ही ईद कुर्बानी त्याचं आता जेवण आहे. त्या जेवणाला आलेलो आहोत. हे बिर्याणी आहे. तर खूप छान बिर्याणी झालेली आहे. त्यांचे सर्व लमाजमा सगळे जेवायला आलेले आहे. त्याबद्दल मी शुभेच्छा देतो सर्वांना आणि हार्दिक शुभेच्छा. हो भाईजान. अरे बघा इकडे काय नाही एकदम लाजतात भाईजान ते लाजतात. अरविंद आतमध्ये जाईल लक्ष देऊ. बाजूला काय दे पुढं वास मारा ना. पाणी लाव. काय देऊ ना? ये जॉन, ये जॉन देखो. अरे वाह. अरे किसको पप्पी ले रहा है तू? हाँ अब तू किसको पप्पी लेगा? हाँ अदनान
अरे वाह क्या बात है, गुलाब जामुन, बिरयानी, मटन बिरयानी, हाँ हाँ का मटन बिरयानी का असं असते मग काय असते सुका कैसा बनेल एकदम डायरेक्ट पडशील रिफा जरा धान कमी पडलं. बबलू 2 किलो चावल कमी होते. बबलूला जल्दी आहे हा, 8 किलो मुंबई जायची. मला 8 किलो 2 परवा बोलू रीना, तुला वाटते मग 10 किलो बस जरा बस. 10 किलो मटन आहे बरोबर गेलं पस्ता मला माहिती आहे ना थोडा घेऊन होता. रीना जी बोल के सलाम अलैकुम. कैसे लो प्रोग्राम आपलं प्रोग्राम कुर्बानीचं? अलहमदुलिल्लाह कुर्बानीचं प्रोग्राम मस्त झालं. या सगळ्यांनी जियाला आता आम्ही जिया बसतो. आता सगळी मेहमान गेलेत. आता घरवाले परदेशी. हो आता आम्ही घराची माणसं सगळी बैसलाव जियाला. सगळ्यांनी या जियाला. या भाईजान काही बोला हो भाईजान. भाईजान तेच कॉमेंट्री देतात. हा ते बोलया मागत नाही. बबलू धान घे. काय आमचे जावई जे आहेत ना लाजतात. धान घे. शिकवा. तो व्यूवर्स, बकरा ईद का जो प्रोग्राम मिनाज अनवर कोंडविलकर के यहाँ हुआ वो हमने आपको दिखाया है. कमेंट्स सेक्शन में जाकर कमेंट्स में बताइएगा कि कुर्बानी कैसी लगी. और हम लोग जो कुछ भी नज़ारे हमने दिखाए, जैसे कोलतार से हम निकले, दापोली पहुँचे, दापोली से आपको जो भी वीडियो में सब दिखाया हमने, सफ़र जो हमने किए, वो आपको कैसा लगा. तो आप लोग इसी तरह जुड़े रहिए हमारे चैनल से, कोकण की दुनिया 2324 से. इंशाअल्लाह आपको बहुत कुछ देखने मिलेगा. वैसे कनीज़ फ़ातिमा जो मेरी शरीक हयात है, कल बहुत उसकी तबीयत ख़राब हो गई. ऐसी ख़राब हो गई कि उसको एडमिट करना पड़ा हॉस्पिटल में. तो हमने पालगढ़ के ब्राह्मणवाड़ी में हॉस्पिटल में भर्ती किया वहाँ. तो उसके बाद में 3-4 घंटे के उसको आराम पड़ा. फिर हम लोग यहाँ अभी हमारे गांव कोलतार आ चुके हैं. तो मेरे बीवी के लिए दुआ कीजिए कि उसको शिफा मिले. शुक्रिया. बोल तू कुछ. अस्सलाम वालेकुम. काल प्रोग्रामच्या दरम्यान माझी तब्येत खराब झाली आणि मी अर्ध्या प्रोग्रामशी तुम्हाला मी नाही दिसलो आहे. तेव्हा नजरअंदाज करा त्या बातीला. आणि रातीचं जेवण जी माणसं जिया बसली महफिलला, त्यात पण मी तुम्हाला नाही दिसलो आहे. आणि मी जेवण पण मी नाही जेवलो. माझ्या पुऱ्यातलं दिले ती मला बिलकुल मतलब होश पण नव्हतो. माहीत नाही पडलं. अल्लाह जानते आहे अचानक काय असा झाला. मोप हसी खुशी मी गेलो होतो प्रोग्रामला, पण काय पता मला चक्कर उठली. मोप जास्ती प्रमाणात चक्कर राहिली. त्याच्यानंतर बेहोश झालो. ताकद नाही अंगात, बिलकुल ताकद नव्हतो. मतलब मी उभा राहायची ताकद नाही, अजिबात नाही. मग मला त्या लोकांनी हॉस्पिटलला ॲडमिट केले. आणि त्याच्यानंतर 2-3 तासाच्या नंतर मी डिस्चार्ज घेऊन घरा आलो. तेव्हा पण मला होश नव्हतं. कमीत कमी आम्ही 4 ते 5 माणसांना उठवाया पडला. तिला उचलून तिला गाडीत नेला. जी खैर काही बात नाही. तुम्ही तमाम सगळ्यांची दुआ माझ्यासोबत आहात म्हणून मी आज तुम्हाला परत दिसताय आहे. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह हर बदनजरशी वाचव. अल्लाह हर तमाम बंद्याला जो बुरी नज़र वाले हाथ, खराब नजरे वाले हात, जिकुणाचा बेस बघून जिकुणाचा बेस बघून माशाअल्लाह नाही बोलत, सुभान अल्लाह नाही बोलत, अल्लाहची तारीफ नाही करत, अल्लाह पाक त्यांची बचाव, अल्लाह पाक आणि त्यांची नजर जाळून टाक. कारण कवा कुणाला बेस बघिया पण तकलीफ होते, मोप तकलीफ होते. माणसाला ऐसा बेस नाही वाटत की कोण खुशी है, कोण हसी खुशी कधी जातं आहे, कोण आपल्या हातला मस्त मगन है. तर खैर काही बात नाही. मी ह्या बातीला माइंड नाही करत आणि मी ह्या बातीला मी ॲक्सेप्ट पण नाही करत. अल्लाह करीम जी काय आहे ते माझं अल्लाह है. हस्बन अल्लाह व निअमल वकील. काही बात नाही. मी कुणाच्या खुशीत खुश राहायची मोप कोशिश करता आणि प्लीज तुम्ही पण माझ्या खुशीत खुश होत असला होते खुश व्हा. अदरवाइज तकलीफ होत असली का नाही होतील काही ऐसा नाही समझिएगा. जो मुझसे चले प्लीज़ थोड़ा साइड से चले प्लीज़. हम दुआ की दरख्वास्त. हाँ, कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है अल्हम्दुलिल्लाह. फ़क्त मेरे लिए दुआ कीजिए कि थोड़ी मैं रिकवर हो जाऊं और इंशाल्लाह आपको बहुत कुछ मुझे बताना है कोकण के बारे में. कुछ पर्सनल होता है, कुछ
खूबसूरती होती है हमारे गांव की, कोकण की, रिश्तेदारों की, हर कोई बात में। तो बस मेरे लिए दुआ कीजिए, मैं जल्दी से आपके सामने दूसरा वीडियो पेश करूँगी इंशाअल्लाह। अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़।